तरी पित्त असेल आणि अगदी आपल्या प्रकृतीकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष करून ते जगले फक्त आणि फक्त या तुमच्या सगळ्या मतदारसंघातल्या मतदारांसाठी। कुटुंब, परिवार, पत्नी, मुलं बाळ यांची कधी त्यांनी पर्वा केली नाही। त्यांचा एकच उद्देश होता, या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना, या आजूबाजूच्या सर्व लोकांना पाणी मिळालं पाहिजे, योजना पूर्ण झाली पाहिजे, हा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता। आणि आज आपण या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन करतोय, केलंय, परंतु एकच खंत आहे की या भूमिपूजन प्रसंगी जसं उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील बोलून दाखवलं, अनिल भाऊ असायला पाहिजे होते। योजना पुढे जातीये, गड आला पण सिंह गेला, अशा प्रकारची परिस्थिती माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून एक माणूस, एक व्यक्ती काय असू शकते, काय विचार असू शकतात, काय तळमळ असू शकते, काय भावना असू शकतात, या अनिल भाऊंकडून शिकल्या पाहिजे। आणि म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि त्यांचं एवढं विशेष, मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊ दे, जिल्हा जाऊ द्या, राज्य जाऊ द्या, इतर राज्यात पण कुठेही गेलो तर तिथं अनिल भाऊंची माणसं भेटल्याशिवाय राहणार नाही। मग गुजरात असू दे, मध्य प्रदेश असू दे, राजस्थान असू दे, कुठलाही प्रदेश असू द्या। अगदी मी मागच्या वर्षी काश्मीरमध्ये गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करायला। तिकडं पण लाल चौक, तिथं लोक जायला घाबरायची, कधी गोळ्या सुटायच्या, बॉम्ब फुटायचे। तिथं बाबर साहेबांच्या लोकांनी गणपती बसवला होता। हे बाबर साहेबांचं लोकमत होतं। एक लोकाभिमुख लोकनेता काय असू शकतो, कसा असू शकतो, हे त्यांनी राज्याला, देशाला दाखवून दिलंय। देशभरात त्यांची माणसं पण आवर्जून सांगायचे, आम्ही बाबासाहेबांची माणसं। आणि बाबासाहेबांचं नाव घेतलं की त्यांचा चेहरा समोर यायचा आणि त्या लोकांना भेटल्याशिवाय माझे पाय कधी पुढे जात नव्हते। हा इतिहास आहे। आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की अनिल बाबर यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र सुहास बाबर काम बघतायत। अमोल बाबर, त्यांचे सुपुत्र सुहास बाबर काम बघतायत, अमोल बाबर आहेत, विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा करतायत। अध्यक्षांनी मगाशी भावना व्यक्त केलेल्या आहेत, म्हणाले त्यांना सिनेमामध्ये पुढचा रोल पाहिजे। आता धर्मवीर 1 झाला, धर्मवीर 2 झाला, सुपरहिट होतोय, ब्लॉकबस्टर होतोय। आता धर्मवीर बरोबर गुवाहाटी नाव जोडायला लागेल आणि हा 3 नंबर होईल। दिघे साहेबांचं कार्य, त्यांचा जीवन प्रवास 1, 2, 3 सिनेमामध्ये आपण साचेबद्ध करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून सुहास अध्यक्षांनी जी डिमांड केलेली आहे ती पार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही। कारण अध्यक्ष जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा अध्यक्ष जसे होते तसेच आता पण अध्यक्ष तसेच आहेत, या सगळ्यांच्या पाठीशी द्या। आणि म्हणून सुहासच्या मागे हा एकनाथ शिंदे तर खंबीरपणे उभा आहेच,
आणि हे पण आहे. आणि अख्खी ही जनता जी आहे अमोल आहे. हा परिवार आहे, हा आपला परिवार आहे, हा माझा परिवार आहे. याला कधी कुठेही अंतर पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून दुर्दैव एवढंच, खंत आजही माझ्या मनात आहे की बाबर साहेबांना मी मंत्री बनवू शकलो नाही. कारण त्यांच्यासाठी जे मंत्रालय पाहिजे होतं ते मी राखून ठेवलं होतं. कारण शेवटी दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. बाळासाहेब सांगायचे, दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. पण शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका. आणि म्हणूनच ते एकनाथ शिंदेवर या काळात 50 आमदारांनी विश्वास ठेवला, 13 खासदारांनी विश्वास ठेवला, लाखो हजारो शिवसैनिक या राज्यातल्या जनतेने विश्वास ठेवला, तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला. काय माझ्याकडे, मी तर सत्तेतून पाय उतार झालो. लोक सत्तेच्या दिशेने जातात, पण आम्ही सत्तेतून उतरून बाहेर पडलो. पुढे काय होणार आम्हाला माहित नाही. परंतु बाळासाहेबांचे विचार जिथं तोडमोडू लागले, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर तडजोड होऊ लागली, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, त्यावेळेस जीवाची तगमग होऊ लागली. बाकी काय आम्हाला हा एकनाथ शिंदे आज पण मुख्यमंत्री म्हणून कधी वागला नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी कालही काम करत होतो, आजही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. हे मला अप्रूप नाही आहे. ही खुर्ची जी आहे ही जनतेची आहे. वर्षामध्ये आज जी आहे ही जनतेची आहे. वर्षामध्ये आज पाहताय 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत पहाटे लोकांची गर्दी लोंढा असतो. गणपतीमध्ये सगळे येतात. मला म्हणाले पूर्वी असं नव्हतं. पण पूर्वीचं सोडा, आता वर्षा सगळ्या जनतेची आहे, सर्वसामान्य लोकांची आहे, माझी जागीर नाही आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम करतंय. मला सांगा, तुम्ही आज शेतकरी कुटुंबातले लोक आहात, शेतकरी आहे, माझ्या लाडक्या बहिणी आहे, इकडे लाडके भाऊ आहे. शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे का? शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काही कायदा नियम आहे? फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे असं काय कायदा? अरे मी मुख्यमंत्री झालो हेच त्यांना एका शेतकरी गरीब कुटुंबातला मुख्यमंत्री होतोय हे पचनी पडत नाही. अजूनही ते मान्य करत नाही. आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, सरकार म्हणून स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या ज्योतिषाकडे सगळीकडे फिरून आला, पण खरा ज्योतिषच भेटला नाही. पण माझे शिलेदार, शिवसेना भाजपा युतीचे आमदार आणि या राज्यातली जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. म्हणून तुमचे जे मनसुबे होते या महाराष्ट्राला मागे ढकलण्याचे, या महाराष्ट्राची लूट करण्याचे, हे सगळे मनसुबे आमच्या जनतेने धुळीस मिळवून टाकले. आणि म्हणून आम्ही काम करू शकलो. सगळ्या प्रकल्पात खोडा, सगळ्या योजना बंद. देवेंद्रजींनी योजना सुरू केली, या 2.5 वर्षात मागच्या बंद झाल्या योजना. अनेक प्रकल्प, समृद्धी असेल, मेट्रो असेल, पुणे मुंबई असेल, जलयुक्त शिवार असेल,